दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आपल्याला आता लढत पाहायला मिळणार आहे ती म्हणजे स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई आणि त्या टीमला फाईट करत असताना टीम JK वडगाव दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। चला ऑफिशियल आपली जागा चित्तपणे आपल्याला हा सामना या ठिकाणी चांगला पाहायला मिळणार आहे कारण दोन्ही संघ बल्लाटे संघ या ठिकाणी आपल्याला दसई विभागातील पाहायला मिळत आहेत। एक स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई तर त्या टीमला फाईट करत असताना JK वडगाव याआधी झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याने पटकावले तो खेळाडू अंकुश। चला अंकुश यायचं टस्का बॉस या ठिकाणी आणि हा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यासाठी मी विनंती करेन कमिटीचे मुख्य सन्माननीय कल्पेश दादा पवार या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच द्यायचं निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चालू असलेली मॅच म्हणजे दसई स्वर्गीय लक्ष्मण 11 विरुद्ध टीम असेल त्या ठिकाणी JK वडगाव। प्रथमतः नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला गेला तो म्हणजेच दसई संघाच्या संघनायकाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। चला सलामी जोडी सज्ज करायची टीम JK वडगाव संघाकडनं। स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई संघासाठी फार मोठी संधी निर्माण झाली आहे। जर ही मॅच जिंकत असेल तर सन्माननीय आकाशदादा म्हाडशे दसई असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडून पूर्ण टीम साठी संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था असेल। 5 स्टार हॉटेल मध्ये कोणताही तुम्ही जो हॉटेल चॉईस कराल त्या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी जेवणाची सोय केली जाईल याची नोंद घ्यायची। सन्माननीय आकाशदादा म्हाडशे यांच्याकडून ही सुवर्ण संधी निर्माण झाली आहे। सलामी जोडी मैदानात एंटर झाली एका साईडला अजय शीत तर त्याला साथ देत असताना प्रमोद धनाजी शीत दोन्ही खेळाडू या ठिकाणी मैदानात एंटर होताना पाहायला मिळतात। सलामीची जोडी JK वडगाव संघाकडनं आज मला वाटतं चेतन बाया मोरे सुद्धा फॉर्म मध्ये आहे। पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली त्यानंतर सरपंच हमेशी हे सुद्धा या ठिकाणी अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात। गोलंदाजी ट्रॅकवर आपण विचार केला तर सूरज कापडी एक संघाचा करता धरता खेळाडू ज्या संघाने दसई टीम सजवली बनवली तयार केली तो खेळाडू म्हणजे सूरज कापडी। एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने त्याला आपण पाहतो तो खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीची धुरा त्या ठिकाणी सांभाळताना पाहायला मिळतो स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई संघाकडनं। तर स्टार्टिंग एंडला एक विस्फोटक बॅटर ज्या बॅटरने मागच्या 2-3 आयोजनामध्ये धुमाकूळ घातला आपल्या बॅटिंगच्या जोरावर तो म्हणजेच अजय शीत। पहिला चेंडू तो आउट स्विंग आणि आउट स्विंग वर त्या ठिकाणी अजय शीत थांबला चेंडूला निर्धाव। पहिला चेंडू चांगली सुरुवात टीम स्वर्गीय 11 दसई संघाकडनं अतिशय फार चांगली सुरुवात मानावी लागेल। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पहिला सामना दुसऱ्या फेरीतील कुटल संघाने जिंकलाय। यावेळी दुसरा चेंडू बटला घेतो डॉट लगातारचा दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट निघाला। पुढील चेंडू
शॉर्टची चेंडू उचललाय मिड विकेटच्या दिशेला खाली क्षेत्र आणि हा मात्र चेंडू त्या ठिकाणी थांबणार नाहीये. देऊन जाईल 4 धावा. आहे तो अजयच्या बॅट मधून चौकार. थोडासा थांबला आणि त्यानंतर त्या ठिकाणी चेंडूला मात्र फिरकावून दिला सीमारेषेपार चौकारासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी सूरजची सुद्धा मानावी लागेल. 2 चेंडू लगातारचे डॉट हाताळले होते परंतु तिसरा चेंडू थोडासा खराब लेंथवर पडला आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने त्या ठिकाणी JK वडगाव संघाचा धावफलक JK वडगाव संघाची एक बॅट हरवली आहे. कोणाला भेटली असेल किंवा चुकून कोणाच्या हातामध्ये असेल तर कृपया आणून द्यायचे. यावेळी चांगला फटका सचिन मेंगाळ नंतर येणारा चेंडू कशा प्रकारे त्या ठिकाणी फेस केला जाईल. स्लोवर गतीचा चेंडू पिक केला. यावेळी एक सिंगल आले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? हो नाही. एक सिंगल आली. स्ट्राईक आपल्याकडे त्या ठिकाणी ठेवली गेली आहे आणि सिंगलच्या माध्यमातून आता मात्र पंचांचा सिग्नल सुद्धा आलाय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीचा. म्हणजे 12 चेंडूचा खेळ झालाय आणि 12 चेंडू मध्ये धावा बनल्या गेल्यात 11. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. चला त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी जो बदल करायचा तो बदल करून घ्यायचा. यानंतर सुद्धा आपल्याला एक मॅच आजच्या दिवसामध्ये खेळवायचा बाकी आहे. तो मॅच या ठिकाणी आपल्याला कोणत्या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. निश्चितपणे नवीन गोलंदाजी ट्रॅकवर चेंडू मेंगाळ तिसरे षटक आता त्यांना पाहायला मिळतो. शॉर्टची चेंडू उचलला. यावेळी ऑन साइडच्या दिशेने चेंडू आलाय. निलेश हो चांगलं थ्रोविंग सुद्धा राहिलं. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाखल करावं लागले 12. पुढील चेंडू हो चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि चेतन घोलपच्या माध्यमातून एक सुरेख जल टिपला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी लागलं गेलं. धनाजी माघारी परत सलामीच्या भूमिकेत धनाजी मैदानात एंटर झाला होता परंतु फार मोठी कामगिरी या ठिकाणी करता आली नाही. नवीन बॅटर मैदानात एंटर होताना पाहायला मिळतो मधुकर. एक अनुभवी खेळाडू जुना जाणता खेळाडू टीम JK वडगाव संघाकडनं. चला लवकर जायचं. या ठिकाणी जर आपल्या संघाला तारायचं असेल तर तारणहार बनणं गरजेचं असेल मधुकरला. पुढील चेंडू मेंगाळचा. चेंडू मेंगाळकडे फार मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेचा वापर करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतो. स्लोवर गतीचा चेंडू पिक केला. यावेळी मला वाटतं विशाल आला चेंडूवर. यावेळी चांगला फटका मध्ये ताकद नजाकत चेतन भाया मोरेच्या बॅट मधून आला आहे कणकणी दणदणी षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या दाखल करावं लागला ते म्हणजे 19. तब्बल 19 धावा आतापर्यंत दाखल कर पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगली फलंदाजी चेतन भाया मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडूवर त्या ठिकाणी घणाघाती हल्ला. पुन्हा एकदा सज्ज झाला चेंडू. शॉर्ट चेंडू. यावेळी सुद्धा चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक हो कॅच ड्रॉप प्रतीकच्या माध्यमातून कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सिंगल पाहतो आणि या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दाखल करावी लागली 20. मला वाटतं हवेच्या विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉल मात्र त्या ठिकाणी डिस्टन्स कव्हर करत नाही. या ताकदीचा फार मोठा वापर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय तरी सुद्धा त्या ठिकाणी बॉल सीमारेषा पार होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळी ब्लॉकवेलचा चेंडू हो थांबवला.
षटकाची होते समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करावं लागले 20. 18 चेंडूचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये धावा बनल्या गेल्यात 20. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये किती धावा बनतील. नवीन गोलंदाजी ट्राय करताना पाहायला मिळेल. मला वाटतं निलेश असेल एक लेफ्ट हँड गोलंदाज जो स्पिनरच्या जोरावर त्या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली कामगिरी निलेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. टीम स्वर्गीय 11 दसई संघाकडनं स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई संघाकडनं स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो. ज्या बॅटरने एक षटकार जरूर ठोकला होता ते चेतन मोरे निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावत असताना पाहायला मिळत आहेत. निलेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन होत्या त्या मड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सन्माननीय महेशदादा बोंबे आयोजक कमिटीच्या वतीनं सर्वप्रथम तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. दादांना विनंती असेल की या आपल्या या व्यासपीठावर विराजमान व्हा. यावेळी चांगला फटका परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक आणि संकुल मेंगाळच्या माध्यमातून सुरेख जल टिपला गेलाय. नवीन बॅटर मैदानात एंटर होताना पाहायला मिळतो जयवंत. खरं विचार केला तर आज या समस्त ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जय हनुमान मड या चषकामध्ये पाहुण्यांची विशेष उपस्थिती लाभली आहे. ते म्हणजेच सन्माननीय महेशदादा बोंबे उपसरपंच ग्रामपंचायत मड. पुन्हा एकदा आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं खूप खूप स्वागत. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळी मला वाटतं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेतनभाई मोरेच्या माध्यमातून परंतु फटक्यामध्ये ताकद भरपूर होती परंतु हवेच्या विरुद्ध दिशेने फटका खेळून काढला आणि सुरेख जल टिपला गेला. संकुल मेंगाळच्या माध्यमातून बागोबाग 2 जण टिपले गेले. पुढील चेंडू निलेशचा शॉर्ट चेंडू उठलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल का. ओहो बॉल टॉप नो मॅन्स लँडवर चेंडू जाऊन आता तोपर्यंत 2 धावा. थ्रोइंग अतिशय चांगलं राहिल्या. कलेक्शन सुद्धा तितकंच चांगलं सचिन मेंगाच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या दाखल करावं 22. निश्चितपणे याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन झालंय ते म्हणजेच दसई ग्रामपंचायतीच्या सदस्य सन्माननीय मोहनदादा गोलप आणि प्रथमेश दादा गोलप यांना विनंती असेल की आपण सुद्धा या आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी विराजमान व्हा. यावेळी थोडासा दिशाहीन चेंडू वाईड चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. पुन्हा एकदा मी या ठिकाणी विनंती करेल सन्माननीय प्रथमेश दादा गोलप आणि मोहनदादा बोलत कृपया आपण जिथे कुठे असाल तर निश्चितपणे या ठिकाणी आमच्या या मुख्य मंचावर येण्याची कृपा करायची. यावेळी चांगला फटका. ओहो पुन्हा एकदा संकुल मेंगाळच्या माध्यमातून सुरेख जल टिपला गेलाय. तिसरा जल त्या ठिकाणी बॅक टू बॅक टिपला गेला. अतिशय चांगली फिल्डिंग संकुल मेंगाळच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम जेके वडगाव संघाला 5वा झटका लागतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय अनेश शीद. त्यानंतर याच दरम्यान ज्यांची उपस्थिती या चषकामध्ये लाभली आहे ते सन्माननीय महेशदादा बोंबे यांच्याकडून या चषकासाठी द्वितीय क्रमांकाची जी रक्कम आहे बक्षीस स्वरूपात जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी दादांच्या माध्यमातून लाभली. खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू यावेळी चांगला चेंडू थोडासा आउट स्विंग आणि मला वाटतं चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा एकदा मला वाटतं चांगला सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. अजूनही षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सॉरी 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. डीआरएस वाईड साठी सर वाईड साठी ओके. ऑफिसर पंचांना सुद्धा विनंती असेल डीआरएस घेत असताना त्यांना टायमिंग द्या. त्याच टायमिंग मध्ये त्या ठिकाणी आपण डीआरएस चा
मागणी करू शकता, कारण वेळ निघून गेल्यानंतर आपण जर DRS ची मागणी कराल तर टेक्निकल टीमला सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत. सर बॉलर त्या ठिकाणी ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो द्या. ओके फेअर डिलिव्हरी असेल. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आता मात्र अनेश शीतला त्या ठिकाणी मोठा फटका खेळणं गरजेचं असेल आणि शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हो डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा येणारे 24 चेंडू समीकरण असेल 24 धावांचं. त्यानंतर विनंती असेल या राजेश दादा मुकणे आपण कुठे असाल तर मायक्रोफोनचा ताबा घ्या. संजय दादा बॉम्बे आपण जिथे कुठे असाल तर सन्माननीय पंकज दादा बॉम्बे यांची भेट घ्यायची. आज स्वर्गीय लक्ष्मी 11 दसई संघाची गोलंदाजी कमालीची राहिली आहे आणि त्याच जोरावर त्या ठिकाणी पहिला सामना सुद्धा त्या ठिकाणी जिंकला होता तो म्हणजे पाटील 11 महासंघाविरुद्ध. अतिशय चांगला मॅच त्या ठिकाणी आज दसई संघाकडनं खेळताना पाहायला मिळाला. 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश झाली होती. हा मला वाटतं आमच्या दसई विभागातील रेकॉर्ड ब्रेक विजय असेल. 2 चेंडूमध्ये त्या ठिकाणी मॅच फिनिश झाली होती आणि आज जर त्या ठिकाणी दसई संघ जिंकते आहे म्हणजेच क्वालिफायर होती आहे तर सन्माननीय आकाशदादा मार्शे यांच्याकडून संध्याकाळच्या जेवणाची सोय संपूर्ण टीमला त्या ठिकाणी केली जाईल. मला वाटतं आम्ही सुद्धा त्याच्यात सामील असू. याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचे शुभ आगमन झालं होतं ते म्हणजेच सन्माननीय महेश दादा बोंबे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय संजय बोंबे यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते दादांचा यथोचित मान सन्मान करायचा. मायची उबदार शाल प्रेमाचे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक ओळख म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी भेट दिली जाते. निश्चितपणे या ठिकाणी बक्षीस दाते आज आपल्याला या दुसऱ्या दिवसामध्ये लाभले ते म्हणजेच महेश दादा बोंबे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालंय. धन्यवाद दादा, आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी भेट दिली त्याबद्दल तुमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करेल चला सलामीची जोडी मैदानात एंटर करा. मला ते सलामीची जोडी मैदानात एंटर होताना पाहायला मिळते. एका बाजूला एक विस्फोटक बॅटर संकुल मेंगाळ तर त्याला साथ देत असताना सेन्सिबल क्रिकेटचा बादशाह सचिन मेंगाळ. निश्चितपणे या ठिकाणी या चषकासाठी तृतीय क्रमांक
आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस आमचे मदनदादा बोंबे यांच्याकडून सुद्धा सॉरी मदनदादा सुरेश यांच्याकडून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं बक्षीस आलंय. मी त्यांचाही आयोजक कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करेल, धन्यवाद देईल. अगदी जेव्हा कधी आम्ही अडचणीत असतो तेव्हा सातत्याने एक मोठी मदत दादांच्या माध्यमातून निश्चितपणे लाभते. पुन्हा एकदा दादांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार. जेव्हा गोलंदाजी ट्रॅकवर मैदानाच्या दिशेने धनाजी आलाय गोलंदाजीसाठी, पंचांचा सिग्नल आलाय ग्रीन. स्ट्रायकिंग एंडला संकुल मेंगाळ 24 चेंडूमध्ये 24 बनवायचे. पहिला चेंडू सेन्सिबल, ओहो थ्रोविंग काहीशी खराब आणि निश्चितपणे त्या ठिकाणी एक सिंगल आले, एक रिस्की सिंगल मानावे लागेल आणि सिंगलच्या माध्यमातून दाखल संख्या जोडली जाईल 1. आता मात्र 23 चेंडू 23 धावा. स्ट्रायकिंगला जर विचार केला तर निश्चितपणे सचिन मेंगाळ जो सेन्सिबल क्रिकेटचा बादशाह म्हणून त्या ठिकाणी मानला जातोय. तसे असोसिएशन टीम असोसिएशन मध्ये यावे चांगला फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॅच होईल का? जेजिंग खराब आणि शीटच्या माध्यमातून जेजिंग थोडीशी खराब पाहायला मिळाले. तिसऱ्या वेळेचा कॉलिंग केला जाईल का? 2 धावा. ज्या ठिकाणी विकेट मिळू शकल्या असतील त्या ठिकाणी 2 धावा अतिशय भन्नाट वेगाने घेतल्यात आणि निश्चितपणे या 2 धावच्या मध्ये धावसंख्या फलकावर लागली ती म्हणजेच 3 विदाउट लॉस 3 ऑन स्कोर बोर्ड. पुढील चेंडू धनाजीचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी धनाजीच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू करण्याचा प्रयत्न, ओहो अतिशय भन्नाट वेग चेंडूला आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी विसावले विकेटच्या हातामध्ये. निश्चितपणे फलंदाजाला सॉरी गोलंदाजाला त्या ठिकाणी ताकीद आली. 1 बाउंडची ताकीद त्या ठिकाणी गोलंदाजाला दिली गेली. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडला सचिन मेंगाळ. शॉर्ट चेंडू ओहो यावेळी फ्लिक केला डीप फायनलच्या दिशेने. चेंडूने वेग घेतलाय परंतु चेंडू मागे क्षेत्ररक्षक होता परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. देऊन जाईल 4 धावा. हा इथे चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या दाखल करावी लागली 7. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 4 चेंडू मध्ये धावा बनला गेला 7. अजूनही उर्वरित शक्यातील 2 चेंडू. या 2 चेंडू मध्ये मोठा फटका पाहायला मिळेल का? सचिन मेंगाळ स्ट्रायकिंग एंडला चांगला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काय रे झालं? 2 धावांनी 1 कॅच सोडले. तो त्याजवळ धाव खाई, तो त्याजवळ धाव खाई झाला फटाफट. दोन त्या ठिकाणी याच दरम्यान 2 तास सुटल्यात. यावेळी रिवर्सचा अटेम्प्ट षटकाची येथे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करावी लागली 8. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळी मला वाटतं 18 चेंडू मध्ये बनवायचे 16 धावा. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना रवी दरवडा. यावेळी चांगला फटका मिड विकेटच्या दिशेला. ओहो चेंडूवर आला होता क्षेत्ररक्षक परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. देऊन जाईल 4 धावा आणि 4 धावाच्या मदतीने धावसंख्या दाखल करावी लागली 12. चला चांगली फलंदाजी या ठिकाणी सचिन मेंगाळच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडू मध्ये धावा बनला गेला 11 वैयक्तिक सचिन मेंगाळच्या. तर सचिन मेंगाळच्या
पुढील चेंडू यावेळी सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल आली आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या दाखल लागले 13. वैयक्तिक सचिन मेंगाच्या 12 धावा आणि संघाच्या 13 धावा. निश्चितपणे त्या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही सलामीर अतिशय चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण विचार केला तर रवी दरावडाच्या माध्यमातून सुद्धा चांगला प्रयत्न आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. यावेळी चांगला फटका चेंडूच्या चेंडू आला होता क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा फलक थोडस फ्लाय होताना पाहायला मिळते 15 या धावसंख्येवर. आता मात्र उर्वरित 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये धाव फलक आपल्याला अजूनही बनवायचे आहेत ते म्हणजेच 9. यावेळी चांगला फटका सीमारेषेबाहेर षटकार संकुल मेंगाच्या बाद मधून आला हा स्विचिटचा फटका. आता मात्र त्या ठिकाणी उर्वरित 14 चेंडू मध्ये धावा बनवायचे त्या म्हणजेच 3. 14 चेंडू या ठिकाणी डावातील बाकी असताना 3 धावेची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्विचिट. यावेळी मला वाटतं थोडासा टायमिंग प्रॉपर करता आला नाहीये परंतु तोपर्यंत येतील 2 धावा. आता मात्र उर्वरित 13 चेंडू 1 धावेची गरज. स्कोर लेवल या ठिकाणी पाहायला मिळतो. यानंतर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच क्वालिफायरचा अंतिम सामना या ठिकाणी मिळतोय. स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय होतोय का अजून 1 धाव विजयासाठी पाहिजे. षटकाची होते समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल करावी लागली ती म्हणजेच 23. स्कोर लेवल झाले अजूनही 12 चेंडूमध्ये 1 धाव बनवायची आहे. चला नवीन गोलंदाजी ट्रॅकवर यायचे. त्यानंतर या ठिकाणी निश्चितपणे आज आपण विचार केला तर एका साइडला टीम खुटल बंगला या संघाने आपलं स्थान मिळवलं ते म्हणजे क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये. तर दुसरी टीम या ठिकाणी कोणती आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई की टीम JK वडगाव. 12 चेंडू 1 धाव. यावेळी पहिल्या चेंडूवर चांगला फटका 5 विनिंग स्ट्रोक आणि या फटक्यामध्ये ताकद नजाकत चौकार आणि चौकाराच्या मदतीने सामना होता फिनिश. हार्ड लक टफ लक टीम JK वडगाव, गुड लक टीम स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई. त्यानंतर आजच्या दिवसातील क्वालिफायरची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला टीम असेल कुटल बंगला तर दुसऱ्या साईडला टीम असेल स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई. त्यानंतर या ठिकाणी मी थांबतो तुम्ही थांबू नका. सामन्याचा आनंद घेत राहा. मी इन्व्हाइट करेल सन्माननीय योगेश दादा वाघ सरांना.